हाँ बोल आदित्य. हॅलो. हा मेघना, अगं आज आमची मीटिंग आहे आमच्या जीएम बरोबर, आणि आमचे ते हैदराबादचे जीएम आहेत ना, ते पण येणार आहेत. ओ माय गॉड. म्हणजे ज्यांच्या बरोबर तुम्हाला कंपल्सरी डिनर करावाच लागतो तेच ना? करेक्ट. अरे वा, लक्षात आहे तुझ्या. मी थोडक्यात काय, तुला यायला उशीर होणार आहे हे सांगायला फोन केलास तू. सही जवाब. पण अचूक उत्तर देणाऱ्यांना आज काहीच बक्षीस मिळणार नाही. सो सॉरी. पुरे पुरे कळलं. काय करणार पण आता? काय करणार म्हणजे काय करणार? आज एकटंच जेवावं लागेल तुला. बास, तर फार वर्णन करू नकोस त्याचं. जमत असल्यास लवकर ये. तू पण माझी वाट बघू नकोस, लवकर झोपून जा. ओके, टेक केअर. बाय. सावकाश सावकाश. माई, आता मी जाऊ का वर? आता खरंच खूप बरं वाटतंय मला, आणि अख्खा दिवस इथेच आहे ना माई. हो ग बाई हो, तू दिवसभर इकडे थांबल्याने मला इतका त्रास झालाय ना तुझा, खरंच. अगं काय ग, किती पाय सुजलाय तुझा. आता तू जिना चढून वर गेलीस की त्या पायाला अजून नाही का सूज येणार? आणि डॉक्टर म्हणालेत ना उद्या सकाळपर्यंत सूज उतरेल म्हणून. मग राहत आज इथेच. प्लीज ना माई, हवं तर मी विजयाताई आणि अर्चुताईंचा आधार घेऊन जाते. वर जाऊन पडते जरा, प्लीज. असं म्हणतेस? ठीक आहे. शेवटी तू म्हणतेस ते अगदी खरं आहे ग. आपलं घर ते आपलं घर. आपल्या बेडवर जाऊन आपण पडलो ना की कसं अगदी छान वाटतं, शांत. बर, विजय आणि अर्चूच्या मदतीनं जा हो, पण जेवल्याशिवाय जायचं नाही, कळलं ना? हो माई. थँक्यू. वा, थँक्यू म्हणून परक करून टाक. हा. आणि हे बघ, पाय आणि हात धड होईपर्यंत घरात काहीही करायचं नाहीस. अजून काहीतरी करत बसेन धड पडशील, पुन्हा आम्हालाच करायला लागेल. काय आता आराम कर थोडा वेळ. थांब 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 थांब. काय? नाही, तसंही मी बघणारच आहे. या वर्षभरातले किती दिवस काढतोयस तू माझ्यासाठी ते? 365 पैकी जाऊ दे रे, जाऊ दे. 365 दिवस काढू शकतो मी तुझ्यासाठी. तेच तर. चला, नाना म्हणाले तसा सुरू झाला चिमणा चिमणीचा संसार. सारखी आठवण येते मला तुमची ताई. काही आठवण बिठवणी येत नसणार आहे तुला आमची. गेलीसच ना पुण्याला, तिकडे अगदी मस्त राजा राणीचा संसार चाललाय तुमचा. मनातलं सगळं बोलायला आदित्य हवा. कधी येणार हा?